आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आनंदाची बातमी. राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय. 26 एप्रिल 2024 निर्गमित. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत कार्यरत असलेले किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या निवृत्तीवेतनार्ह सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना अंशदानाच्या रकमा परत करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005च्या शासन निर्णयाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक 7 जुलै 2007 शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद 24 अनुसार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास अथवा नियत वयोमान यथास्थिती 58-60 वर्ष सेवात्याग केल्यास सेवांत लाभ देण्यासंबंधीच्या तरतुदी स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे. 18 ऑगस्ट 2009च्या परिपत्रकानुसार अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत. अशा सर्व प्रकरणात अंमलात आणावयाची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक 12 नोव्हेंबर 2010च्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 6 अनुसार सदर कार्यपद्धती जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना योग्य तो त्या फेरफारास लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता सदर तरतुदी दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांगाच्या 100% अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यामधील 100% अनुदानित पदावर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याने नियम वयोमानापूर्वी यथास्थिती 58-60 वर्ष सेवात्याग केल्यास, कर्मचारी नियत वयोमानानुसार यथास्थिती 58-60 वर्ष सेवानिवृत्त झाल्यास, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणारी रक्कम खालील लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णय पाहूया. DCPS अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत 26 एप्रिल 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. याबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णयच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.